सर्वपक्षीय नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। राजकारण बाजूला सारून लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न असल्याचं राऊतांचं म्हणणं आहे। निवडणूक आयोगाला भेटणं यात एक औपचारिकता असल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे। तर कालपर्यंत आयोगावर शंका घेणारे त्यांनाच भेटायला जाणार असं म्हणत नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। लोकशाही वाचवण्यापेक्षा आपला पक्ष वाचवा अशी टीका बन यांनी केली आहे। हल्ली निवडणूक आयोगाला भेटणं ही औपचारिकता, कारण ते काही करत नाही, तरी आमचे प्रश्न आहेत। आमच्या भूमिका वारंवार त्यांच्यासमोर मांडाव्या लागतील। 14 तारखेला दुपारी 12:30 वाजता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोखलिंगम यांच्याकडे एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाईल। त्याच्यामध्ये माननीय शरद पवार, माननीय उद्धव ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ, मनसेचे प्रमुख राज ठाकरे सुद्धा या शिष्टमंडळामध्ये सहभागी आहेत। त्यानंतर कॉम्रेड अजित नवले, कॉम्रेड प्रकाश रेड्डी, कॉम्रेड सुभाष लांडे, जयंतराव पाटील, आम्ही अबू आदमी यांनाही आमंत्रण दिलं आहे। देवेंद्र फडणवीस हे एका पक्षाचे नेते आहेत, मुख्यमंत्री नाहीत। तर तुम्ही सुद्धा फडणवीस साहेब या। त्यानंतर इतर जे दोन त्यांच्या युतीतले पक्ष आहेत, अजित पवारांचा आणि मिंध्यांचा, त्यांनाही आम्ही पत्र पाठवलं आहे की हे बिगर राजकीय शिष्टमंडळ आहे। निवडणूक आयोगासमोर प्रत्येकानं आपल्या भूमिका मांडायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी यावं। आणि देवेंद्र फडणवीस यांनी या शिष्टमंडळात सहभागी झाल्याशिवाय भारतीय जनता पक्षाला काय म्हणायचं आहे हे लोकांसमोर येणार नाही आणि आम्ही पूर्ण तयारीने जातो आहोत। तर संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाबद्दल बोलूच नाही। कालपर्यंत निवडणूक आयोग संजय राऊत यांना अस्पृश्य होता, निवडणूक आयोगावर हे शंका घेत होते आणि आता ते निवडणूक आयोगाला भेट द्यायला जात असतील तर मी त्यांचं अभिनंदन करतो। फक्त महापालिकेचे निकाल लागल्यानंतर निवडणूक आयोगाच्या नावाने खडे फोडण्याचं काम करू नका।